मी कॅमेरासमोर बोलणं मला आता योग्य वाटत नाही, पण एक फार मोठं डील झालेलं आहे. नाही, पण राऊत साहेब, हे डील राजकीय आहे की आर्थिक आहे? दोन्ही आहेत, हे दोन्ही आहेत. आणि मी खरोखर त्या संदर्भात या लढ्यात जे उतरलेले आहेत, मग सुप्रियाताई सुळे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, अंजली दमानी असतील, त्यांच्याशी मी या विषयावर बोलेन आणि मग आपल्यापर्यंत येईल. पण राऊत साहेब धस असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणात त्यांना ट्रॅप करायचा प्रयत्न कोणी केला ट्रॅप? त्यांचं असं म्हणणं की ते अर्धा ते पाऊण तास भेटले, पण बावनकुळेंनी सांगितलं की 4.5 तास भेटले. आपण त्यामुळे हा सगळा गोंधळ असा आहे की मग बावनकुळे त्यांचे बॉस आहेत ना, ते म्हणतात. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे त्यांचे बॉस आहेत. मग त्यांच्या बॉसनीच त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? मुळात इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्यांनी ह्या विषयावर कोणाला भेटण्यासाठी जावं हे पूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे. ट्रॅपमध्ये कोण पकडतं कशाला आणि का पकडतील ट्रॅपमध्ये? ज्या क्षणी तिकडे आकाचे आका आले त्या क्षणी त्यांनी त्या बैठकीतून बाहेर पडायला पाहिजे होतं. त्याला नैतिकता म्हणतात. आणि सांगायला पाहिजे होतं बाहेरून, माझ्या बाबतीत अशा प्रकारचा घात झालेला आहे आणि मला ट्रॅपमध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला म्हणून मी इथून बाहेर पडलो. हे असं असं झालेलं आहे. हिंमत आहे? आता कशाला आक्रोश करताय? नाही, पण फडणवीसांनी या भेटीचं समर्थन केलं. ते असं फडणवीस हे गुन्हेगारांचा संवाद असला पाहिजे, संवाद राजकारणात असला पाहिजे, पण गुन्हेगारांशी असावा का? ज्यांच्यावर आरोप आहे, ज्यांचा राजीनामा मागितला जातो खुनाच्या प्रकरणामध्ये, त्यांच्याशी संवाद ठेवावा असं जर काही कोणाचं म्हणणं असेल तर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गुन्हेगाराशी राजकारणाला संवाद ठेवावा लागेल ना. तुम्हाला गुन्हेगारी मोडून काढायची आहे ना, तुम्हाला खुनी आणि बलात्कारांना तुरुंगात टाकायचं आणि त्यांच्याशी तुम्ही संवाद ठेवा सांगताय. गृहमंत्र्यांना समजायला पाहिजे की ते नक्की कोणत्या प्रकारची विधानं करतायत. त्यांच्याविषयी जो लोकांच्या मनात आदर आहे तो अशानं कमी होईल. नाही, पण या प्रकरणात फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, त्यांचं असं म्हणणं राहिलेलं आहे की हे टोलवाटोली करतायत, या कोर्टातून त्या कोर्टात बॉल टाकतायत. आम्ही लवकरच शिवसेनेचे सर्व नेते हे बीडला जाणार आहोत. सर्व नेते, मी एकटा नाही, सर्व. आमचं काल एक बैठक झाली, त्यात ठरलं की आपल्याला बीडला जायचं आणि त्यानंतर आम्ही गेल्यावरती माननीय उद्धव ठाकरे तिकडे येतील. पण आम्ही देशमुख कुटुंबाची भेट जाऊन घेणार आहोत, कारण आम्ही वाट पाहत होतो. आम्हाला असं वाटलं की ज्या पद्धतीनं सुरेश धस किंवा इतर सगळे प्रमुख लोक या विषयाला आवाज उठवतायत, वाचा फोडतायत, संघर्ष करतायत, पण हा सगळाच एक घोटाळा आणि घोळ होता आल्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ही वेळ आहे की शिवसेनेला आता ह्या विषयात लक्ष घालावं लागेल. आम्ही एकत्र घालू वाटल्यास. काल सुप्रियाताई सुळे सुद्धा जाऊन आल्या, इतर नेते जाऊन आले. कारण आता देशमुख कुटुंब खऱ्या अर्थानं निराधार आणि पोरकं झालेलं आहे. त्यांची फसवणूक झाली आहे. त्या 2 लहान मुलांची, त्या विधवा पत्नीची, त्या आईची फसवणूक झाली ही आमची भावना. तानाजी सावंतांचा मुलगा मिळू शकतो, आंधळे सापडत नाही असं ताई म्हणतात. त्यांनी काल सांगितलं त्यांना काय सांगायचं ते. राऊत साहेब, आणखी एक विषय आहे की देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे किंवा संताप व्यक्त केलेला आहे. त्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक होतो आहे. उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या बैठकीतून अशा प्रकारचा अजेंडा लीक होत होता, प्रयत्न सुरू होता. आणि तेच लोक त्यांच्या सरकारमध्ये आहेत ना. फितूर इथे होते, तेच फितूर तिथे आहेत तुमच्या मंत्रिमंडळात. आणि फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत. आधीच्या राज्यामध्ये सुद्धा ह्याच लोकांनी हेच उद्योग केले आणि आता सुद्धा फडणवीसांच्या सरकारमध्ये तेच फितूर सन्मानाची पदं घेऊन बसलेले आहेत आणि ती त्यांची भूमिका योग्य प्रकारे वठवतात. बोलिये. काल एकनाथ शिंदेंनी भाषण केलं त्यांच्या कार्यक्रमामध्ये. ते म्हटले की विधानसभा झाकी थी, अभी महापालिका बाकी है, पराभव आम्ही ठाकरेंच्या शिवसेनेचा करणार. ठीक आहे, पाहू ना, आपण पाहू. विधानसभेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग, पैसा, यंत्रणेचा वापर केला त्याच्यामुळे ती झाकी आहे. त्याच्यापेक्षा वेगळं त्यांनी काय आणलंय का? शिंदेचं आणखी एक महत्वाचं विधान आहे. ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती. काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला. मग तुम्ही ज्यांच्या दावणीला धनुष्यबाण आता बांधलेला आहे, चोरलेला, ते काय योग्य आहे का? रोज उठून तुम्ही दिल्लीला उठाबशा काढताय, रोज उठून तुम्ही दिल्लीला ज्या उठाबशा काढताय
त्या बाळासाहेब ठाकरेंना माननीय शिवसेना प्रमुखांना मान्य आहेत का? त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. राऊत साहेब त्यांना जर आत्मचिंतनाला कुठे जायचं असेल तर कामाख्य मंदिरामध्ये असेल किंवा अन्य कुठे जायचं असेल त्यांनी जावं आणि आत्मचिंतन करावं. आपण जी शिवसेनेबाबत म्हणजे मूळ शिवसेनेबाबत जी विधानं करतो त्यात किती तथ्य आणि सत्य आहे? काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कधीच कोणी बांधली नाही. भारतीय जनता पक्षानं, ज्या पक्ष आज ते बसले आहेत ज्यांच्याबरोबर, त्यांनी शब्द पाळला नाही, त्यांनी बेईमानी केली आणि त्या निर्णयामध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे सहभागी होते. हा सामुदायिक निर्णय होता. एकनाथ शिंदे हे त्या सर्व निर्णयामध्ये आमच्या बरोबर हजर होते आणि त्यांनी कधी विरोध केला नाही. त्यांचं मत फक्त त्यांना कोणतं खातं मिळत आहे ह्याच्यावरच होतं. त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. त्यावेळेला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्याने सांगितलं की एकनाथ शिंदे फार ज्युनियर आहेत, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही. म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत विचार होऊ शकला नाही. हे मी वारंवार सांगितलेलं आहे. आणि महाविकास आघाडी तयार करून आपल्याला हे सरकार बनवावं लागेल ही भूमिका एकनाथ शिंदे यांची होतीच. नाही, पण राऊत साहेब तुम्ही जे आता म्हणताय त्यानुसार जर महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेची अशी भूमिका होती की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते शिवसेनेचे. प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते झालेच होते ना, पण महाविकास आघाडी आज जे त्यांच्यावर बसलेले आहेत, अजित पवार व त्यांचे इतर सहकारी, ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये महादजी शिंदे पुरस्कार देऊन, ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार, या सगळ्यांची भूमिका होती एकनाथ शिंदे चालणारच नाहीत, आम्हाला फारच ज्युनियर आहे, त्यांच्या हाताखाली आमचे लोक वरिष्ठ काम करणार नाहीत. म्हणजे स्वतः शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना हे सांगितलं, तुम्हाला सांगितलं की आम्हाला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पद उमेदवार नको. होय, यात लपवायचं काय?